न्यायाधीश शेखर कुमार यादवांच्या वक्तव्यांची आता सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे। न्यायाधीश शेखर कुमार यादव अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत। हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून सुप्रीम कोर्टाने काही तपशील सुद्धा मागवलेले आहेत। बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार हा देश चालेल असं वक्तव्य न्यायाधीश यादव यांनी केलं होतं। इथे फक्त बहुसंख्याकांचं हित आणि सुखाची काळजी घेतली जाईल असंही यादव म्हणाले होते। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये यादव यांनी हे वक्तव्य केलं होतं। यादव यांच्याकडून अल्पसंख्याकांच्या विरोधात अनादरयुक्त शब्दांचा वापर झाल्याचाही दावा होतोय। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। सोमेश, नेमकं प्रकरण काय आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने या सगळ्याची दखल घेतली आहे? विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमामध्ये न्यायमूर्तींनी असं विधान केलं होतं की भारत हा देश हिंदूंचा देश आहे आणि तिथे जर बहुसंख्याकांचं हित जपलं जाणार नसेल तर कुठे, त्यामुळे इथे प्राथमिकता आणि सुखाची काळजी मेजॉरिटीची घेतली जाईल। आणि त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने आता या प्रकरणाची दखल घेतली आणि शेखर कुमार यादव यांच्या वक्तव्याबाबतचा अहवाल हा त्यांनी अलाहाबाद हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून मागवला। आता याबाबतची सर्वसाधारण परिस्थिती म्हणजे पद्धत अशी असते की न्यायाधीशांची चौकशी ही उघड केली जात नाही किंवा सार्वजनिक डोमेनमध्ये त्याची चर्चा केली जात नाही, कारण न्यायव्यवस्थेचं पावित्र्यही जपलं गेलं पाहिजे आणि सन्मान जपला गेला पाहिजे। पण दुसऱ्या बाजूला अंतर्गत चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाचे जे वरिष्ठ न्यायाधीश असतात ते योग्य ती समज देतात। तसंच त्यांच्यावरती भविष्यात त्यांच्या प्रमोशन्सवर आणि बाकी त्यांचं नाव कोणत्याही नियुक्तीसाठी कन्सिडर करताना या गोष्टीचा विचार केला जातो। अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।